हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन 5चा आजचा जो एपिसोड आहे लय खतरनाक झालेला आहे मित्रांनो आणि लय राडे पण येथे झालेले आहेत मित्रांनो. आणि काय झालेलं आहे पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. तर व्हिडिओवर नवीन आहात तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. स्वागत आहे तुमचं ऑल रिव्ह्यूमध्ये मित्रांनो येथे एपिसोडची जी सुरुवात आहे कालचा जो अर्धा भाग राहिलेलं होतं थोडं तिथून चालू होती आहे. जे निकी येते बाहेर गार्डन एरियामध्ये सगळेजण येतात आणि हे निकी म्हणते आहे धनंजयला की तुम्ही आपल्या ग्रुपसोबतच विश्वासघात केलेला आहे आणि तुम्ही आपल्या आपल्या ग्रुपलाच येथे नॉमिनेट केलेलं आहे, का नाही वाचविलं तुम्ही येथे आर्याला आणि अभिजितला. असं ह्यांच्यामध्येच निक्की जी आहे ते येथे भांडण लावते मित्रांनो. आणि येथे निक्की येते आहे अभिजितकड आणि अभिजितला सांगते आहे तू का नाही वाचवलास, तू काय हे केलास, असं तसं येथे निक्की त्याला सांगते आहे. मग तेथे अभिजित आणि अंकितामध्ये येथे वाद होतो मित्रांनो. आणि अंकिता हे सांगते की तू काय काय सांगितलं आहास निक्कीला, असं ते येथे सांगते. मग निक्की सांगते तू सांगितलं होतास ना की जान्हवीला आमच्या ग्रुपमध्ये आम्ही घेणार आहोत, तर तू का नाही घेतलास अभिजित, का नाही त्याला वाचवलास, असं निक्की म्हणते अभिजितला. मग येथे असं होतंय मित्रांनो की जे निक्की आहे ते जान्हवीला आपल्या टीममध्ये आणण्यासाठी हे सगळं करत आहे. मग अंकिता जी आहे ते अभिजितला सांगते आहे की येथे तू काय काय सांगितलं आहास, असं ते सांगते. मग अभिजित येथे सांगतो तू मला सांगू नको, तू जे आहे ना तूच तुझं बघ आणि मी माझं करेन. तू काय केलीस अंकिता, तू का नाही जान्हवीला नॉमिनेट केलीस, खरं आहे ना अंकिता, तू का नाही केलीस जान्हवीला नॉमिनेट, सांग अंकिता, तुझ्याकडे होते कारण. मग अंकिता सांगते माझ्याकडे काही फरक पडत नव्हतं, माझ्याकडे काहीच रिझन नव्हतं, माझ्याकडे कारणच नव्हते, असं अंकिता अभिजितला सांगते. मग अभिजित येथे सांगतो की आम्ही तुला कारणं देत होतो ना, तू का नाही सांगितलीस, मी तुला कारणं देत होतो ना. हां अंकिता तुझी येथे चूक आहे, जेव्हा तुझ्याकडे कारण होतं. कसं कारण नव्हतं ग अंकिता, मागच्या ह्याच्या वेळेस जेव्हा तुला भाऊच्या धक्क्यावर जे घनश्यामचं टांग ओढलं ते तुला सांगितलं आणि जान्हवीनं पण त्या दूधच्या टासमध्ये घनश्यामवर पडली आणि तेथे दूधला लात मारली, हे कारण तू द्यायली नव्हती येतं. हां द्यायची होती ना अंकिता, तू येथे का नाही दिलीस अंकिता, सांग. हे मोठं कारण होतं. येथे जान्हवीला तू येथे सेफ केलीस, तू येथे सेफ गेम खेळलेली आहेस, असं आम्हाला इथे वाटते. त्याच्यावरच अभिजितचा राग येतो मित्रांनो. मग तेथे दुसरीकडं धनंजय आणि वैभव यांच्यामध्ये बोलणं चर्चा चालत असते की तू आता वीक झालेला आहेस, तू दिसणं झालास, असं धनंजय वैभवला सांगतात. मग वैभव सांगतो हो मी येथे बघतो माझं गेम, असं तेथे सांगतो. जेव्हा येथे अंकिता, संग्राम, पॅडी, सूरज येथे बसलेले असतात त्यानंतर अंकिता येथे चर्चा करत असते की वैभव जे आहे ते 2 जादूची दगडं पकडलं होतास, मग त्याने अरबाजला एक दिलं, निकीला एक दिलं, मला तिथे दिले नाही. आणि येथे अंकिताला पश्चाताप होतोय मित्रांनो की तो स्वतः म्हणते की मी जे आहे स्वतःला वाचवण्याचा मी प्रयत्न केली नाही, येथे हे माझी फार मोठी चूक झालेली आहे, असं अंकिता स्वतः इथे म्हणते मित्रांनो. हे बरोबर आहे अंकिता, तू जर वाचवायची असती तुला तू वाचवली असती, तुझं जे तू दगड धरलेली होतीस ते तू द्यायची होतीस ना, का नाही दिलीस वैभवला. मग हां तेथे तू द्यायची होतीस, हां तू जान्हवीला करायची होतीस नॉमिनेट, तू स्वतःला वाचू शकत होती पण तू स्वतःला वाचू शकली नाही अंकिता, हे तुझी फार मोठी चूक आहे ते. मग तेथे वैभव, अंकिता आणि धनंजय हे जे आहेत आर्या हे चर्चा करत असतात सूरजबद्दल की वैभव सांगतो की आता सूरज लई सांगत आहे, हे सांगत आहे, ते सांगत आहे, येऊन मला सांगते की असं करू नका, ह्याला कोणीतरी शिकवत आहे. मग तेथे धनंजय सांगतात की ह्याला पॅडी दादा जे आहेत ते हे शिकवतात. का हो धनंजय, काय फूट पाडता टीममध्ये, तुमची टीम आहे ना, तुमची टीम बरोबर खेळा तुम्ही, का तुम्ही फूट पाडता. आणि सूरजबद्दल हे सगळेजण येथे चर्चा करत असतात मित्रांनो. हे लई फार मला वाटलं मित्रांनो, हे वाईट वाटलं की सूरज जे आहे ते चांगलं कॅप्टन नाही, असं यांचं सरळ येथे म्हणणं आहे मित्रांनो. मग त्यानंतर धनंजय, जान्हवी आणि संग्राम हे जे आहेत ना येथे बोलत असतात मित्रांनो. काय बोलत असतात की जान्हवी सांगतेय की आज कोणीच ड्युटी केलेलं नाही, हां पॅडी दादा सुद्धा येथे ड्युटी केलेली नाही, का केली नाही ड्युटी, असं जान्हवी आणि धनंजय यांच्यामध्ये चालतंय. मग संग्रामला ह्यांनी सांगतात की जे कॅप्टन आहे ना ते कॅप्टन बनवायचंच नाही, असं
सांगतात उगा हाजी करायचं हे काय आहे. कॅप्टन न बनता आपण सरळ मस्त आयुष्याने राहतो. अरे वेड्यांनो, तुम्हाला समजतंय का कॅप्टनचं काय महत्त्व आहे? हां, तुम्ही जर कॅप्टन बनलं ना, तुम्हाला इम्युनिटी भेटणार आहे ते. तुम्ही इम्युनिटी गमवता तुमची. हां, एका आठवड्याची तुम्ही इम्युनिटी हे करतात. हे तुम्हाला कळत नाही कुणालाच. असं मित्रांनो येथे झालेलं आहे मित्रांनो. ही चर्चा ह्यांची चालत राहते की जे सूरज आहे तो आपलं जे कॅप्टन पद आहे तो नाही निभत आहे. हे सगळेजण येथे चर्चा करत असतात सूरजबद्दल आणि संग्राम पण त्यांच्यामध्ये राहतो मित्रांनो. मित्रांनो दुसरा दिवशी सकाळ होती आहे आणि तेथे अभिजित आणि निक्की जी आहे येथे चर्चा करत असतात. अभिजित सांगतो की येथे टास्कमध्ये नॉमिनेशनमध्ये सगळेजण माती खाल्ले असं अभिजितचं म्हणणं आहे मित्रांनो. मग त्यानंतर निक्कीला अभिजित सांगतो बघ तुझं जे गेम आहे तू बघ, अरबाजमुळे तू त्याच्यासोबतच न जाशील बाहेर असं अभिजित त्याला समजवतो. पण हे निक्की जे आहे ना ह्याला कळतच नाही. हे सांगते की नाही मी त्याला वाचवण्यासाठी मी हे केलं, मला वाचून माझं काय हे नाही, मी नॉमिनेशनमध्ये आली तर चालेल पण तो वाचला पाहिजे असं ह्याचं म्हणणं आहे. हे म्हणते आहे निक्की की मी त्याच्यासोबत आलेली आहे आणि मी त्याच्यासोबतच जाणार आहे बाहेर असं हे सांगते आणि मी मध्ये पण त्याच्या अपोजिट मी जाणार नाही, मी त्याच्या संगच खेळणार. अरे निक्की तुला जायचं ना जा त्याच्यासोबत, आत्ताच जा तू, सांग बिग बॉसला, बिग बॉस उघडावं दरवाजा, ह्याला जाऊ द्या. काय हे नाटकं लावलेत हे? हां, फार नाटके. त्याच्यासोबतच मी आली, त्याच्यासोबतच मी जाणार. अरे तुला अभिजित चांगलं समजवते ना, तू समज ना, काय समजत नाहीस तू? हां, निक्की तुझं जे गेम आहे ना हे लई खराब झालेलं आहे येथे, तू लई वाईट दिसतीस असं मी तुला सांगतो. मग त्यानंतर मित्रांनो इथून उठते आहे निक्की आणि उठून जाते आहे अरबाजकर जाऊन सांगते आहे की अभिजित सांगत होतो की तू ना तुझ्या अपोजिटमध्ये मी गेली नाही आणि तुला मी वाचवली, तुला नॉमिनेट नाही केली, असं तसं जाते. अरे का सांगते त्याला, काय देणं घेणं आहे त्याचं अरबाजचं आणि याचं? मग अरबाज सांगतो हो असं का, तुझं आणि माझ्याशिवाय अभिजितचं गेमच नाही, तो एवढं डंब आहे आणि त्याला जे ग्रुप आहे ना ते पण लीड करता येत नाही, तो पण तो लीड करत नाही असं अरबाज येथे सांगतो मित्रांनो. मग त्यानंतर मित्रांनो अभिजित आणि संग्राम यांचं संवाद ह्यांचं येथे चर्चा चालत असते. मग इकडे निक्की आणि अरबाज ह्यांचं हे चालतच राहते मित्रांनो. ह्यांचं हे खतमच होत नाही. हे अभिजितबद्दल काय पण सांगत असतात मित्रांनो. मग त्यानंतर मित्रांनो आर्या आणि अंकिता आणि सूरज येथे गार्डन एरियामध्ये बसलेले असतात आणि अंकिता येथे मजाक करत असते सूरजसोबत की सांगते आहे की जे प्याडे दादा आहेत ना ते रात्री ना वैसे भूत बनतात, हे करतात, त्यांचे 2 रूप आहेत, ते कसं झोपतास तू बघितलास ना, मग त्यांच्या अंगामध्ये ना एक महिला आहे, ते महिला येते आणि तुझ्याकडून सगळे कामं करून घेते. तू काल इस्त्री केलास ना त्यांच्या कपड्यांची, ते घडी केलास ना तू? सूरज म्हणतो हो. मग सूरज सांगतो असं काही सांगू नका तुम्ही असं. मग ते अरे का भ्यू घालतावले त्या बिचाऱ्याला, कशाला मजा घेताव त्याची? आर्या अंकिता घेऊ नका की, हां का त्यांची मजा घेताव तुम्ही, असं चांगलं नाही. हां, मग त्यानंतर मित्रांनो असं संवाद यांचं चालत राहते आहे मित्रांनो. येथे निक्की जी आहे ते किचन रूममध्ये राहते आणि तेथे कोथिंबीर जी आहे ते बघते आणि तेथे सांगते आहे हे तर चांगली कोथिंबीर आहे, हे डस्टबिनमध्ये कोण फेकलेलं आहे? ते बाहेर येऊन घेते आणि गाईज हे कोण फेकलेलं आहे? मग वर्षाताई सांगतात हे मी फेकलेली आहे, हे खराब आहे, हे एक असेल चांगलं पण बाकीचे ते सगळे खराब आहेत असं निक्कीला सांगतात. मग निक्की सांगते आम्ही ते सगळं काढत आहोत, ते पूर्ण चांगली कोथिंबीर आहे असं निक्की सांगते. आणि निक्की वर्षाताईला हे सांगते की तुमचं जे माज आहे ना, तुमचं माज लई आलेलं आहे तुम्हाला आणि तुम्ही माझं माज काढता वीकेंडच्या वारमध्ये. अरे निक्की तू काय सांगते, तुझे शब्द बघ, हे तू नीट बघ. मग येथे निक्की सांगते वर्षाताईला असं तुम्ही ओरडाओरडी करू नका असं सांगते. मग वर्षाताई सांगतात ते जी ओरडाओरडी आहे ना तू माझ्याकडूनच शिकलेली आहेस असं सांगतात. मग तिकडे दुसरीकडे अंकिता जी आहे ते संग्रामला सांगते आहे ते थोडी जे फार आहे कोथिंबीर ते सडलेली असेल पण वर्षाताईने पूर्ण येथे फेकलेली आहे असं अंकिता सांगते आहे. आणि अंकिता सांगते की वर्षाताईला काहीच कळत नाही किचनमधलं, ते सगळे हे करतात ते करतात, जे बनवतात ते ह्यांना काहीच कळत नाही वर्षाताईंना असं येते अंकिता सांगते मित्रांनो. आणि अंकिता आणि मध्ये येते मग पॅडी भाऊ येतात तिथे आणि सगळेजण किचनमध्ये येतात आणि वर्षाताईला समजवतात. आणि येथे वर्षाताईला पॅडी दादा म्हणतात की वर्षाताई ही जी कोथिंबीर आहे ना ही चांगली कोथिंबीर आहे आणि तुम्ही का फेकली? तुम्ही जर हे ते एक प्लेट असे होती असेल तर ते फोडून तुम्ही तिथे फेकणार का? असं
पॅडी दादा तेथे सांगतात. मग वर्षाताईला येथे राग येतो आणि वर्षाताई सांगतात, हे जो पॅडी आहे ना, हे मला ना अगोदर पण असलेच टोमणे मारायचं, अगोदर पण मारलेला आहे टोमणे, असं येथे सांगतात. मग पॅडी दादा येथे सांगतात, अहो ताई मी तुम्हाला कधी टोमणं मारलं, कवा हे केलं, तुम्ही आम्ही एक आर्टिस्ट आहात म्हणून आपण संवाद साधतो एकमेकांशी. जर तुम्हाला पटत नाही तर तुम्ही सांगा, मी तुमच्याशी बोलत नाही, असं येथे पॅडी दादा सांगतात. मग संग्राम येथे अभिजितला सांगतो की तू का नाही सांगत येथे, हां सांग ना वर्षाताईंना. हां अरे संग्राम थांब जरा, अभिजितचं काम मागे लागलात, तो येत आहे, तो सांगते, तो बघते. मग संग्राम जे आहे ते अभिजितला सांगतो. मग अभिजित येतो आणि वर्षाताईला तेथे सांगतो की ती कोथिंबीर येथे चांगली होती आणि वर्षाताई येथे सांगतात, मी हे एक्सेप्ट करणारच नाही, हे मी एक्सेप्टच करणार नाही. मग निक्की, हा असं सांगतास तुम्ही, हे एक्सेप्ट करणार नाही तुम्ही, हे एक्सेप्ट करणार नाही तुम्ही, का करणार नाही तुम्ही एक्सेप्ट, असं निक्की हे होते, रागामध्ये येते, फार रागामध्ये येते, असं होतंय. असं मित्रांनो येथे निक्की आणि वर्षाताईचा संवाद झालेला आहे. कोण चूक आहे कोण बरोबर आहे हे मी तुम्हाला सांगतो. जर चांगली कोथिंबीर आहे तर ते वर्षाताईने जर फेकली आहे तर वर्षाताईंची येथे चूक आहे मित्रांनो. कारण की जे पदार्थ आहे, जे अन्न आहे ते कुणाला भेटत नाही मित्रांनो. असं जर तुम्ही फेकाल तर अन्नाचं जे डिसरिस्पेक्ट आहे हे होतो मित्रांनो. जर तुम्ही फुटपाथवर गेलात तर लोकांना फार काही अन्न ते भेटत नाही, असं तुम्ही कधी पण फेकत जाऊ नका, असं मी तुम्हाला सांगतो मित्र. तेथे पॅडी दादा गार्डन एरियामध्ये जातात एवढं सांगून त्यानंतर सूरज आणि पॅडी दादा बसलेले असतात आणि सूरज सांगतो पॅडी दादांना, तुम्ही जा की ताईशी बोला ना, तुम्ही का नाही बोलत. तर पॅडी दादा सांगतात, हो मी बोलेल त्यांच्याशी, बादेन पुन्हा मी त्यांना सांगेन, असं येते पॅडी दादा सांगतात. मग तेथे अंकिता येते. अंकिता येऊन पण तेथे सांगते पॅडी दादांना की हे जो मुद्दा आहे ना ते निक्की उचललेली आहे म्हणून त्या वर्षाताईंना प्रॉब्लेम आहे, त्याच्या आधी पण मी उचललेलं होतं हे मुद्दा, असं अंकिता येथे सांगते मित्रांनो. मग त्यानंतर सूरज आणि पॅडी दादा आणि अंकिता यांची येथे चर्चा चालू असते. मग त्यानंतर मधी अरबाज आणि निक्की हे बसलेले असतात आणि निक्की वर्षाताईंना सांगते की आता तुम्ही तिथे का उभारले आहात, तुम्ही तिथून हटा ना, काय अजून तुमचं प्लॅन आहे का काहीतरी करायचं, असं निक्की सांगते वर्षाताईंना. अरे निक्की तुला काय देणं घेणं आहे, ते थांबतील, हे करतील, काय पण करतील. पण वर्षाताईंचं जे आन्सर होतं ना मित्रांनो, लई चांगलं आन्सर यांनी दिलेलं. हे सांगतात मी इथून हटणार नाही आणि असं करतात, हे जी धूळ आहे ना मी असं झटकून टाकेन, झटकून. काय जबाब दिलं. मग हे ते निक्की सांगते आहे, मी पण 60 वर्षाची झाली ना, असंच मी येणार बिग बॉसमध्ये आणि ठणणं भोंबणार. हे जे असं ते बोंबतात ना वर्षाताई ठणणं, असं मी पण येते ठणणं बोंबरणार येऊन येते 60 वर्षानंतर, असं निक्की सांगते. मग अरबाज सांगतो 60 वर्षानंतर पण तुला इथे यायचं आहे का, असं हे सांगतात मित्रांनो. मग अरे तू निक्की तुला काय करायचं आहे, तुला यायचं आहे अजून पुन्हा येते 60 वर्षानंतर, हां असं तू सांगतीस का. मग त्यानंतर येथे संग्राम दादांना जे म्युच्युअल फंड आहे त्याचं येथे कॉईन देण्यामध्ये येते मित्रांनो. आणि ते बिग बॉस सांगतात की तुम्ही जे आलेले आहात ते म्युच्युअल कॉईन तुम्हाला येथे देण्यात येईल आणि तुमच्या गल्ल्यामध्ये ते म्युच्युअल कॉईन तुम्ही येथे जमा करावे. मग त्यानंतर मित्रांनो येथे एक टास्क होतो. तो टास्क म्हणजे कॅप्टन्सी टास्क मित्रांनो. आता जे आहे सूरजची जे कॅप्टन्सीची कालावधी आहे ते आता येथे संपणार आहे मित्रांनो आणि नवीन कॅप्टन येथे घराला भेटणार आहे मित्रांनो. तर बिग बॉस असं एक टास्क येथे ठेवतात की येथे एक टोपी ठेवतात आणि त्या टोपीचं नाव आहे जादुई टोपी आणि त्या 2 टीम येथे केलेले आहेत बिग बॉसने आणि टीम ए आणि टीम बी. टीम एमध्ये निक्की, अरबाज, वैभव आणि धनंजय आणि सूरज आणि वर्षाताई हे आहेत आणि टीम बी मध्ये संग्राम, अभिजित, जान्हवी, आर्या, अंकिता आणि पॅडी हे आहेत मित्रांनो. हे टीम ए आणि हे टीम बी आहेत. मग येथे टास्क कसा आहे मी तुम्हाला सांगतो की येथे ए टीम आणि बी टीमचे जे कापूस आहे ते कापूस ठेवलेली आहे आणि तेथे पिशव्या ठेवलेल्या आहेत आणि त्या पिशव्यामध्ये कापूस भरायचा आहे आणि त्या पिशवीवर ज्यांना कप्तानमधून रद्द करायचं आहे त्याचं नाव तेथे लिहायचं आणि जे गोल टोपी ठेवलेली आहे त्या टोपीला ती पिशवी अटकवायची आहे मित्रांनो. मग ती अटकवल्या झाल्यानंतर येथे संचालक आहेत. ए टीममधून आहेत निक्की आणि बी टीममधून आहे अभिजित मित्रांनो. मग ते संचालक डिसिजन घेणार की हे पिशवी ग्राही आहे का नाही आहे, किती हे पिशव्या झाल्यात. मग त्यानंतर हे
पिशव्या लावल्या झाल्यानंतर बजर जेव्हा बिग बॉस दाबतील त्यानंतर या सगळ्यांना त्या पिवळ्या रेषेच्या अलीकड एका रांगेमध्ये उभा राहायचं आहे. मग त्यानंतर जेव्हा बिग बॉस बजर दाबतील तेव्हा पळत जाऊन तिथे एक बजर ठेवलेलं आहे, ते बजरवर ह्यांना हे दाबायचं आहे आणि ते दाबल्यानंतर तिथे एक ससा आहे, ते ससा यांना बनायचं आहे आणि ते ससा बनवून त्या टोपीच्या मध्ये जायचं आहे आणि बिग बॉस सांगितल्यानुसार किती मेंबरला तेथे कॅप्टन्सी टास्कमधून बाद करायचं आहे हे ह्यांना ते करायचं आहे. असं हे टास्क आहे मित्रांनो. आणि येथे भाऊची शिक्षा भेटलेली आहे निक्कीला, म्हणून येथे निक्की येथे खेळू शकत नाही मित्रांनो ही कॅप्टन्सी टास्क. पण संचालक हे करू शकते आणि बस कॅप्टन बनू शकत नाही आणि पिशव्या पण ते उडू शकते मित्रांनो, कुणाचे जे लटकवायचे. मग त्यानंतर मित्रांनो येथे अरबाज एक प्लॅन करतो की सांगतो आधी आपल्याला संग्राम आणि येथे अभिजित ह्या दोघांना कॅप्टन्सी टास्कमधून बाद करायचं आहे असं येथे सांगतो. आणि बी टीममध्ये काय होते मित्रांनो, अंकिता सांगते की आपल्याला सूरज आणि अरबाज आणि वैभव ह्यांना आधी काढायचं आहे. अरे अंकिता, तू सूरजच्या का पाठीमध्ये लागलीस? काय प्रॉब्लेम काय तुला सूरजची हे मला सांग अंकिता. मला कळतच नाही मित्रांनो की अंकिताला काय प्रॉब्लेम आहे सूरजशी. नुसतं सूरजच्या पाठीमागे लागले. मग संग्राम सांगते तिथे की नाही, आधी आपण अरबाजला आणि वैभवला ह्या कॅप्टन्सी टास्कमध्ये बाद करावं असं हे ते सांगते. मग तिथे आर्या सांगते का आपण हे कापूस जे ते सोप्याच्या पाठीमागे लपू शकतो का असं सांगते. मग तेथे ते कापूस ते सोप्याच्या पाठीमागे लपवतात मित्रांनो आणि तेथे टास्क येथे स्टार्ट होतो मित्रांनो. आणि काय टास्क झालेला आहे मित्रांनो, एकदम राडा जबरदस्त मस्त टास्क झालेला आहे. अरबाज पण कडक टक्कर येथे दिलेली आहे मित्रांनो संग्राम भाऊला. मानलं मित्रांनो की येथे अरबाज चांगलं हे टक्कर दिलेली आहे. दोघांची जे टक्कर आपल्याला बघण्यामध्ये आली ते चांगलीच बघण्यामध्ये आली मित्रांनो. आणि शेवटी जे आहे ते येथे बजर दाबतात. मग येथे बजर दाबतो आणि येथे बिग बॉस सांगतात हा येथे संपलेला आहे पिशवी अटकवण्याचं टास्क. मग त्यानंतर मित्रांनो येथे संचालक जे आहेत ते जाऊन मोजतात की अभिजित सांगतो की येथे अरबाजचे 4 पिशव्या आहेत आणि वैभवचे 4 आहेत. मग येथे निक्की सांगते संग्रामचे 4 आहेत आणि जान्हवीची 1 आहे, अभिजितचे 2 आहेत पिशव्या असं येथे सांगते. मग निक्की येथे सांगते आहे की मी येथे ग्राह्य धरणार नाही पिशवी. का धरणार नाहीस तू? निक्कीचं हे सांगणं आहे मित्रांनो की त्या टोपीला पिशवी अटकवलेली नव्हती म्हणून मी येथे ग्राह्य हे धरणार नाही असं यांचं दोघांचं भांडण होत राहते. मग दुसरीकडे पॅडी दादा निक्कीला सांगतात हो गुड 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 निक्की तू असंच खेळ. मग वैभवला सांगतात मर्द बना मर्द असं काय तर येते संवाद मित्रांनो सांगतात. मग वैभवला ते राग येतो, तुम्ही मर्द कसाला म्हणलं, मर्दचं नाव का घेतलं तुम्ही, मर्द नाही असं तसं. त्याला वैभवला काय वाटलं, मग त्या पॅडी दादांच्या अंगावर जातो आणि त्याला हे करतो असं तसं. हे काय ह्यांचं भांडण होत राहते मित्रांनो. मग तिकडे आर्या पण अरबाजशी भांडण करते की तू सत्याचं हे सांगणारच, तू फेअर गेम खेळ, तू फेअर गेम का खेळत नाही असं आर्याचं पण म्हणणं आहे मित्रांनो. आणि अंकिता पण येते सांगते आहे की तुम्ही फेअर गेम खेळत नाही असं तसं. मग बिग बॉस सांगतात हा जो टास्क आहे तो संचालकला कळण्यामध्ये येईल की हा टास्क पुढे न्यायचा आहे का नाही न्यायचा आहे हे संचालक तय करतील आणि मला तुम्ही दोघे मिळून एकमताने हे डिसिजन द्यायला पाहिजे आहे असं बिग बॉस येथे सांगतात. मग त्यानंतर अभिजित आणि निक्की हे जे ते एकमताने येथे डिसिजन देतात की सांगतात की बी टीममधून संग्रामचे 4 पिशवी तिथे आहेत आणि जान्हवीची 1 आहे आणि अभिजितचे 2 आहेत असं सांगते. मग अभिजित तेथे सांगतो की अरबाजचे 4 पिशव्या आहेत आणि वैभवचे 4 पिशव्या आहेत. पण निक्की सांगते हे जी पिशवी आहे ती फाटलेली आहे ते ग्राह्य धरणार नाही. तर अभिजित सांगतो चल ठीक आहे, ग्राह्य धरणार नाहीस ना, चल चालते काही हरकत नाही. 3 पिशव्या तेथे अरबाजचे तेथे धरतो. त्यानंतर मित्रांनो एका रांगेमध्ये येथे उभारतात आणि जेव्हा बिग बॉस बजर वाजतात तेव्हा पळत जाऊन पहिल्यांदा अरबाज तेथे बजर दाबतो मित्रांनो आणि तेथे जाऊन ससा बनतो आणि ते टोपी पेनतो आणि उड्या मारून त्या टोपीमध्ये जाऊन पळतो मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो बिग बॉस याला अरबाजला सांगतात की आता तुम्हाला या फेरीमधून 2 सदस्यांना बाद करायचा आहे कॅप्टन्सी टास्कमधून. तर अरबाज येथे फर्स्ट अभिजितला बाद करतो आणि सांगतो हे कॅप्टन बनण्याच्या लायकीचं नाही, ह्याचं गेम फक्त निक्कीमुळे आहे आणि हे निक्कीमुळे दिसते आणि मला ह्याला कॅप्टन करायचं नाही असं येथे सांगतो मित्रांनो. त्यानंतर दुसरं जे आहे ते संग्राम भाऊचं अरबाज नाव घेतो आणि संग्राम भाऊला तेथे बाद करतो मित्रांनो आणि सांगतो हे वाईल्ड कार्ड म्हणून आत्ता आलेले आहेत, यांचा गेम मी पाहिलेला नाही आणि हे कसं आहे काय आहेत हे मला माहिती नाही, अशामुळे मी यांना कॅप्टन्सी टास्कमधून
टीममधून बाद करतो हे सांगतो. त्यानंतर संग्राम भाऊ सांगतात की मला आता मी आलेला आहे, मला तुम्ही भीत आहात मला माहीत आहे आणि माझं गेम तुम्ही अजून पाहिलेले नाही, तर मी तुम्हाला काय गेम दाखवू, जर गेम मी खेळलोच नाही तर तुम्ही काय माझं गेम बघणार, आता तर हे पहिला गेम आहे ना, आता गेम होईल म्हणून तू सांगा. मग अरबाज सांगतो नाही नाही मला असं नाही, मला तुम्हाला चालायचं आहे असं तसं अरबाज तेथे सांगतो. मग वैभव तिकडे सांगतो की भाऊ संग्राम भाऊ हे जे कारण देत आहे ते कारण ग्राह्य आहे आणि ते चांगलं कारण आहे असं तेथे सांगतो. आणि निक्की आणि अरबाज आणि संग्राम यांचं तेथे वाद चालतंय मित्रांनो. आणि निक्की सांगते आहे तू कर रे तू टाक त्याची पिशवी टाक टोपीमध्ये ते. मग तेथून पहिल्या फेरीमध्ये मित्रांनो अभिजित आणि संग्राम हे दोन बाद होतात कॅप्टन्सी टास्कमधून आणि येथे पहिली फेरी जी आहे ते संपलेली आहे मित्रांनो. आणि दुसरी फेरी आता स्टार्ट होते मित्रांनो. आणि दुसरी फेरीमध्ये तेथे अरबाज जाते आणि निक्की जाते आणि तेथे सांगते आहे की आता आपण प्याडी दादा आणि आर्या ह्यांना आपण बाद करायचं. मग धनंजय हे सांगते की अगोदर तुम्ही आर्या आणि ह्याला कोणाला आर्या आणि अंकिताला हे करा, मग पुन्हा जर 3 सदस्य सांगितले तर पॅडी यांना तुम्ही बाद करायचं असं ह्यांचं येथे ठरतंय. आणि तेथे बी टीममधून सांगतात की आता वैभव आणि अरबाजला आपल्याला बाद करायचं आहे असं ह्यांचं ठरतंय मित्रांनो. पहिली जी फेरी आहे ते समाप्त होते मित्रांनो आणि दुसरी फेरी येथे चालू होते मित्रांनो. आणि दुसरी फेरीमध्ये पण असंच राडा होत आहे आणि असंच एकमेकांशी हे लढत राहतात मित्रांनो. आणि आखरीला जे आहे ते वैभवचे 3 पिशव्या तेथे लटकवलेले असतात आणि अरबाजचे जे आहेत ते 7 लटकवलेले असतात त्या टोपीला आणि आर्याचे 7, पॅडींचे 3 आणि अंकिताचे 3 आणि जान्हवीचे येथे 2 हे पिशव्या तेथे लटकवलेले असतात मित्रांनो. आणि त्यानंतर हे संपल्यानंतर तेथे एका रांगामध्ये सगळेजण उभारलेले असतात आणि यांना आता हे बजर दाबायचं आहे. जो बजर दाबेल तो ससा बनेल आणि तो तय करेल की ह्यांच्यामधून कोणाला बाद करायचा आहे मित्रांनो असं हे आहे. मग त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये पण अरबाज येथे बजर दाबतो मित्रांनो. हो मित्रांनो, पहिल्या फेरीमध्ये पण अरबाज बजर दाबतो आणि दुसऱ्या फेरीमध्ये पण अरबाजच बजर दाबतो मित्रांनो, दुसरं कोणीच दाबत नाही. आणि अरबाज येते खुश होतो आणि निक्की पण नाचते, उड्या मारते, लई झालं लई अरबाज तू वाजला बजर असं तसं तेथे सांगते. मग तेथे ससा बनतो अरबाज आणि त्या टोपीमध्ये जातो आणि पहिला तेथे तो आर्याला कॅप्टन्सी टास्कमधून बाद करतो आणि सांगतो याला तेवढी बुद्धी नाही आणि तो येथे या कॅप्टन बनायची लायक नाही आणि त्याला काही समजत नाही. आणि हे कारण देऊन ते आर्याला हे करतो, बाद करतो कॅप्टन्सी टास्कमधून. आणि दुसरं जे नाव आहे ते जान्हवी आहे मित्रांनो आणि जान्हवीला तो बाद करतो अरबाज, कारण की निक्की सांगितलेली आहे की अरबाजला तू जान्हवीला येथे बाद करायचं असं म्हणलेली आहे निक्की, म्हणून अरबाज येथे जान्हवीला बाद करतो आणि जान्हवी रडते मित्रांनो, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. आणि त्यानंतर मित्रांनो येथे अशा प्रकारे हा दुसरी फेरी संपलेली आहे मित्रांनो. आणि तिसरी फेरी जी आहे ते चालू झालेली आहे, त्याच्यामध्ये एपिसोड येथे संपलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे. आणि जे पुढची जे फेरी आहेत ते आपल्याला उद्याच्या भागामध्ये दाखवण्यामध्ये येईल मित्रांनो. आणि लई मजा आली मित्रांनो एपिसोड बघण्यामध्ये. आणि तुम्हाला कसं वाटलं हे आजचं एपिसोड तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये हे सांगा. आणि तुमचं सपोर्ट कोणाला आहे, ए टीमला आहे का बी टीमला आहे हे पण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा मित्रांनो. आणि कोणाचं गेम तुम्हाला आवडलेलं आहे हे पण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि नॉमिनेशनमध्ये तुमचं कोणाचं सपोर्ट आहे हे पण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा मित्रांनो. तुम्ही व्हिडिओवर नवीन आहात तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि व्हिडिओला शेअर पण करा मित्रांनो. अशाच प्रकारे आपण रिव्ह्यू येथे करत राहू आणि भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय हिंद.